आपल्या सोबत आहेत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते कृषी अभ्यासक विजय जावंदिया सर. सर, 1 रुपयात पीक विमा योजना महाराष्ट्रात अत्यंत पॉप्युलर असलेली योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. हे आश्चर्यकारक आहे हो. मी तर असं म्हणत होतो की 1 रुपयासुद्धा का घेता. हा 1 रुपयाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेण्याच्या आधी देशात जी काही प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे मनमोहन सिंगांपासून किंवा मोदींपासून, त्याच्यामध्ये 2% 5% असं प्रीमियम घेतलं जायचं. म्हणजे 98% 95% प्रीमियम हे सरकारच देत होतं. तेव्हासुद्धा मी म्हणत होतो की हे कशाला घेता. 100% प्रीमियम हे सरकारने द्यावं आणि पीक विमा योजना ही युनिव्हर्सल करावी. सगळ्या शेतकऱ्यांकरता ती ॲटोमॅटिकली लागू झाली पाहिजे. कारण जेव्हा मी वातावरण बदलाच्या गोष्टी करतो आहे आणि मार्केट इकॉनॉमीमध्ये इतकं फ्लक्च्युएशन आहे की तो शेतकरी निसर्गाशी भांडतो आहे आणि मार्केट इकॉनॉमीच्या अनिश्चिततेशी भांडतो आहे, अशा ह्याच्यात त्याला सुरक्षा असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पीक विमा योजना ही 100% लागू करावी. आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन असं म्हणतो, बंद करा म्हणतात. तेच म्हणतोय ना की हे बंद करा कशा करता यार. बंद करा काय, भ्रष्टाचारामुळे बंद करा. तर मग भ्रष्टाचार तर सरकारमध्ये आहे, मग सरकारच काही बंद करून टाकत. मला समजत नाही काय. उलट त्याच्या पुढे जाऊन माझं असं म्हणणं आहे की ही पीक विमा योजना आणखीन चांगली करायला पाहिजे, आणखीन व्यापक करायला पाहिजे. आणि WTOमध्ये ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरमध्ये पीक विमा योजनेकरता सरकार जी काही सबसिडी देतं ती ग्रीन बॉक्समध्ये जाते. त्याच्यावर कोणीही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. अमेरिका आणि युरोपमधल्या शेतकऱ्यांची अनेक सबसिडी त्यांनी अशा पद्धतीने साबूत ठेवलेली आहे. ते तर मार्केटच्या फ्लक्च्युएशन करता सुद्धा पीक विमा योजनेमधनं संरक्षण देतात. त्यांच्या मिनिमम इन्कमची गॅरंटी देतात ते. म्हणून मला असं वाटतं की याला व्यापक करण्याकरता आणखीन काय करायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, पहिले हे मंडलवर होतं, आपलं पंचायत समितीवर होतं, ब्लॉकवर होतं. 100 गावं त्याच्यामध्ये यायची. आता ती मंडलवर केलेली आहे. म्हणजे काय की रेव्हेन्यू इन्स्पेक्टरच्या जवळ असणारी गावं, म्हणजे 10-15 गावं, युनिट लहान केलं आहे. माझं मत आहे ते त्याच्यापेक्षा लहान करावं, ग्रामपंचायत करावी किंवा मोठं गाव असेल तर मोठं गाव करावं. याच्यामुळे होईल काय की जेवढं लहान युनिट तेवढ्या लहान युनिटचं उंबरठा उत्पन्न जाहीर करावं लागेल. त्या उंबरठा उत्पन्नाचे क्रॉप कटिंग त्या लहान युनिटमध्ये होतील आणि शेतकऱ्यांना सुरक्षा मिळण्याचं जास्त गती वाढेल. सर, या 1 रुपयात पीक विमा योजने भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता. त्यांचा निशाणा धनंजय मुंडे तत्कालीन कृषी मंत्री यांच्यावर होता. बीडचं राजकारण यामागे असेही आरोप झाले. मला असं वाटतं की हे आरोप आता कशा करता मला माहीत नाही, पण याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो याच्यात काही शंका नाही आहे. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लातूर जिल्ह्याला 1 वर्ष खूप चांगला पीक विमा मिळाला होता. मराठवाड्यातला काही जिल्ह्यांनाही नंतर मिळाला होता. तुम्ही पहा, मराठवाड्यामध्ये पीक विमा घेण्याकरता शेतकऱ्यांच्या लाईनी लागायच्या, पण विदर्भात त्या कधीच लागलेल्या आपण पाहिलेल्या नाही आहेत. म्हणून मला असं वाटतं की भ्रष्टाचार आहे आणि राजकीय निर्णय जास्त होतात याच्यामध्ये. कालच मी धनंजय मुंडेंचं भाषण ऐकत होतो शिर्डीचं. ते असं म्हणाले की मी 1 रुपयात पीक विमा सुरू केली आणि 11,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले. आम्हाला तर काहीच मिळाले नाही बाबा अजून. तर आता काय म्हणजे ही बंद नाही करायला पाहिजे योजना. मला असं वाटतं की पीक विमा योजना ही काळाची गरज आहे. कारण आम्ही आता अधिक खर्चाच्या अर्थव्यवस्थेमध्ये गेलेलो आहे. शेतीमध्ये शेतकरी हा पेरणीपासून कापणीपर्यंत पैसा मातीत टाकत असतो. निसर्ग त्याच्या हातात नाही, बाजार व्यवस्था त्याच्या हातात नाही. अशा अनिश्चिततेमध्ये सरकार कधीही मदत करत नाही. चांगलं पीक विमा योजना हेच शेतकऱ्यांना वाचू शकतं. शेवटचा प्रश्न, विदर्भ शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखला खूप प्रसिद्ध आहेत. काय वाटतं, ही योजना बंद केल्यामुळे आत्महत्या वाढतील परत? प्रश्नच नाही हो. माझं तर असं मत आहे की नुसतं याच्यामुळे नाही, तुम्ही देशातली जी अर्थव्यवस्था आहे ना, आपण लागेल तर याच्यावर वेगळं बोलू, पण तुम्ही जेव्हा 8वं वेतन आयोग लागू करता आहात आणि 8व्या वेतन आयोगामध्ये चपराशाला चतुर्थ श्रेणी कामगाराला जर 45,000 रुपये महिना मिळणार असेल, 1,500 रुपये रोज, आणि ग्रामीण भागातल्या माणसाला आमच्या बहिणीला जर 800 रुपये रोज मिळणार नसेल, तर त्या आत्महत्या नाही करणार तर काय करतील हो. हे दुर्दैव आहे. मी नेहमी म्हणतो की बंद केलं तर आत्महत्या वाढेल असं वाटतं. जर 8वं वेतन आयोग लागू केल्यानंतर शेतीमालाचे भाव जर त्या तुलनेत वाढले नाहीत तर मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येशिवाय पर्यायच नाही आहे. माणूस, मी मनमोहन सिंगांसमोर म्हटलं होतं की जो माणूस गावात आहे तो आत्महत्या करत नाही, तो चांगलं जगतोय का म्हटलं, तो मरत नाही म्हणून जगतोय. म्हणून मला असं वाटतं याचा गंभीरपणे विचार व्हायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी.
नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.